रेग्युलर अंड्याची ग्रेव्ही खाऊन कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे अंडा हरियाली मसाला एकदा करून बघा। त्यासाठी इथे 3 अंडी मी घेतलेली आहेत। तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही अंडी वापरू शकता। आता ह्या 3 अंड्याचे असे जाड स्लाइस मी कापून कट करून घेतलेले आहेत। ह्यासाठी एक मसाला बनवायचा आहे। मूठभर कोथिंबीर मिक्सरच्या भांड्यात घेतलेली आहे। 2 ते 3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, 7-8 पाकळ्या लसणीच्या आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे। इथे 2 ते 3 टेबलस्पून दही टाकून घ्यायचं आहे। 4 ते 5 इथे काजू टाकून घ्यायचं आणि पाणी न टाकता आपल्याला हा मसाला वाटून साईडला ठेवायचा आहे। आता एका पॅनमध्ये तेल टाकायचं आहे। तेल गरम झाल्यावर इथे जिऱ्याची फोडणी करायची आहे। एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। आता हा कांदा लाल होईस्तोवर आपल्याला ह्या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। कांदा चांगला भाजून निघण्यासाठी थोडंसं मीठ मी इथे ॲड केलेलं आहे आणि कांद्याचा कलर चेंज झाला बघा, असा छानपैकी तांबूस कलर आला की आपल्याला हिरवं वाटण जे आपण वाटून ठेवलेलं आहे हे हिरवं वाटण ह्या कांद्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि ह्या मसाल्यामध्ये मी ते टाकून घेतलेलं आहे। तर बघा आता ह्या मसाल्यामध्ये हे थोडंसं पाणी टाकायचं आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे वाटण जे आहे चांगलं परतून घ्यायचं आहे आणि तेल सुटलं की यामध्ये काही मसाले ॲड करून घ्यायचे आहेत। 1 टेबलस्पून इथे मी गरम मसाला, धने जिरा पूड अर्धा टेबलस्पून हळद पावडर, मिरची पावडर आणि इथे मी मिरपूड घेतलेली आहे। हे सर्व मसाले आपल्याला ह्या ग्रेव्हीमध्ये आता ॲड करायचे। आता हे मसाले छानपैकी ह्या ग्रेव्हीत परतायचे आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला आता पुन्हा एकदा ही ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता ग्रेव्हीसाठी मी थोडंसं गरम पाणी ह्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आणि थोडंसं मीठ इथे ॲडजस्ट करून घेतलेलं आहे। झाकून ठेवायचं आहे। मस्तपैकी गरम पाण्याने बघा छान अशी तरी ह्या ग्रेव्हीवरती येते। आता आपली ही जी ग्रेव्ही आहे ही तयार झालेली आहे। ह्यामध्ये आता आपण बॉईल करून घेतलेले जे स्लाइस होते अंड्याचे तर ते अलगदपणे आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे सर्व टाकून घ्यायचे आहेत। तर बघा आता हे जे अंड्याचे स्लाइस आहेत त्याच्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला थोडा वेळ झाकण ठेवायचं 1 ते 2 मिनटं आणि मस्तपैकी त्या ग्रेव्हीत लटपट करून घ्यायचे आहेत। 1-2 मिनटानंतर पुन्हा एकदा हे जे अंड्याचे स्लाइस आहेत आपल्याला परतून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर हवे तर अंडी जे बॉईल केलेली अंडी आहेत मस्तपैकी तव्यावर तुम्ही परतूनही टाकू शकता तेलामध्ये थोडासा मसाला ॲड करून किंवा डायरेक्ट टाकले अशा माझ्या प्रकारे तरी चालेल। आता ह्याला एक छान स्मोकी फ्लेवर येण्यासाठी मी इथे कोळसा गरम करून घेतलेला आहे। त्यावरती अगदी थोडंसं तेल टाकायचं आणि हे स्मोकी फ्लेवर येण्याकरता असं झाकून ठेवून द्यायचं आहे। आता हे 5-10 मिनटापुरती गॅस बंद करून टाकायचं आणि असंच ठेवून द्यायचं। मस्तपैकी आपल्या ह्या ग्रेव्हीला फ्लेवर येतो। हे ऑप्शनल आहे, तुमच्याकडे जर कोळसा अवेलेबल असेल तर तुम्ही नक्की असा हा फ्लेवर देऊन बघा। आता आपली ही मस्तपैकी अंडा हरियाली ग्रेव्ही रेडी झालेली आहे। तुम्हीही एकदा करून खाऊन बघा, खूपच छान स्वादिष्ट अशी ही चवीला लागते आणि तुमच्या घरच्यांनाही करून खाऊ घाला। तर बघा आपली इथे ग्रेव्ही रेडी झालेली आहे आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या जे चॅनल आहे तर हे चॅनलची ही रेसिपी सर्वांना शेअर करा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।